नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे आठवणी. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आजोबांना जाऊन 40-42 वर्ष उलटून गेली, पण आजही त्यांची सतत आठवण काढली जाते. आजोबांना एकंदर 8 मुलगे आणि 1 मुलगी, एवढं 10-12 माणसांचं कुटुंब. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा हाकण्याचं मोठं जिकिरीचं काम आजोबा करत होते. त्यासाठी त्यांनी अनेक व्यवसाय केले. मावळातून तांदूळ आणून विकले, म्हशी विकत घेऊन दुधाचा व्यवसाय केला. नंतर ते पौरोहित्य करू लागले. अगदी आजही आपल्या घरात धार्मिक कार्य होत राहावीत, घरातल्या कुळधर्म कुळाचारा व्यतिरिक्त काही ना काही धार्मिक कार्य घरात झालं की प्रसन्न वाटतं, घरात शांती राहते, असं खूप लोकांना वाटतं. अशी कार्य शास्त्रशुद्ध रीतीने व्हावीत म्हणून पुरोहितांना पाचारण केलं जातं. पूजाविधी करणारी व्यक्ती ज्यांचा अभ्यास आहे आणि ज्यांना पौरोहित्य करण्याची आवड आहे अशी असावी लागते. अशा अधिकारी व्यक्तींच्या हातून पूजा झाली की नक्कीच समाधान मिळतं. परंतु एक वर्ग असाही आहे जो अशा पुरोहितांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानतो. त्यांनी उच्चारलेल्या मंत्रांची नक्कल करणे वगैरे तर झालंच, पण अशा लोकांची मजल इथपर्यंत जाते की ते म्हणतात, काय बोलतात, काय म्हणतात, काही कळत नाही. पण अशा लोकांच्या एक लक्षात येत नाही की आपल्याला कळत नाही याचा अर्थ आपली तेवढी पात्रता नाही. आपण अभ्यास केलेला नाही म्हणून आपल्याला काही कळत नाही. त्यासाठी पुरोहितांना नावं ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? मेडिकल सायन्सचा अभ्यास नाही, पण डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून आपण ट्रीटमेंट करून घेतोच ना. शिवाय आपल्या विनंतीवरून पुरोहित पूजाविधीसाठी आपल्या घरी आलेले असतात. असो, आजोबांच्या वेळी मात्र तसं नव्हतं. तो काळच वेगळा होता. खूप मानाने पुरोहितांना बोलावलं जात असे. त्यांना खूप सन्मानाची वागणूक मिळत असे. आजोबांचे एक यजमान होते. त्यांनी आपल्या देवघरातील राम पंचायतन आजोबांना दिलं होतं, कारण आपल्या पश्चात त्या रामाची पूजा आजोबांच्या घरी केली जाईल याची त्यांना खात्री होती. आणि त्यांचा हा विश्वास सार्थ ठरला, कारण आजही आजोबांच्या घरात रामाची रोज न चुकता पूजा केली जाते आणि रामनवमीचा उत्सवही साजरा केला जातो. आज आजोबांची 3री पिढी हे सगळं करते. आजोबांनी आपल्या आयुष्यात एक खूप मोठी कामगिरी बजावली. त्यांचं एवढं मोठं कुटुंब, या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम अजिबात सोपं नव्हतं. त्यासाठी फक्त शिस्तीचा बडगा उपयोगी पडत नाही, तर प्रेमाचा ओलावाही असावा लागतो. दोन्हीचा समन्वय साधता आला तरच हे शक्य होतं. प्रत्येकाला स्वतःची स्पेस देऊन वेळ प्रसंगी त्यांच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप केला तर तो कोणालाही हस्तक्षेप खटकत नाही, तरी एवढ्या मोठ्या कुटुंबाचा आधारच वाटतो. आज आजोबांच्या 3ऱ्या पिढीतले सगळेजण 50च्या पुढचे आहेत.
हे सगळे एकमेकांना धरून आहेतच, पण चौथी पिढीही म्हणजे शाळा कॉलेजमधली ही मुलं एकमेकांकडे हक्काने जाऊन राहतात. रामनवमीसारख्या छोट्या सणांनाही जास्तीत जास्त जण एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. बाकी इतर सण तर एकत्रपणे साजरे केलेच जातात. एकमेकांच्या बऱ्या वाईट प्रसंगात सगळेजण उपस्थित असतात. अशा प्रत्येक वेळी जुन्या आठवणी निघतात. सगळ्यांना ही जाणीव आहे की तेव्हा आजोबांनी सगळ्यांना एकत्र राहण्याचं बाळकडू पाजलं नसतं तर आज कोणी एकमेकांना ओळखलंही नसतं. त्यासाठी सगळेजण आजोबांचे ऋणी आहेत. घरातले सगळेजण तर आजोबांची आठवण काढतातच, पण पंचक्रोशीतील एखादी वृद्ध व्यक्ती जेव्हा विचारते, तू गुरुजींचा नातू का? तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातला आजोबांविषयीचा आदर बघून खूप धन्य वाटते. धन्यवाद.